मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ज्योतीने इतका युक्तिवाद केलेला असतो. ब्राह्मणांच्या समोर, धर्मपंडितांच्या समोर त्यांना आता सांगितलेलं असतं की शूद्र नक्की कोण होते आणि शूद्रांनी काय काय केले. तुम्ही ज्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करता ती लोकं तर खूप महान होती. मग त्या ठिकाणी व्यास असू दे किंवा त्या ठिकाणी आता वाल्मिकी असू दे, या महान लोकांची नावं ज्योतीने घेतलेली असतात जे की शूद्रच असतात. त्यामुळे अशी उदाहरणं देऊनसुद्धा धर्मपंडित काही खुश होत नाही. शूद्र म्हणून घेतल्यानंतर कुणीतरी आपल्याला इथे युक्तिवादामध्ये हरवतं आहे, आपले मुद्दे खोडून काढतं आहे. ही गोष्ट आता इथे वामनशास्त्री आणि मनोहर पंत यांना आवडत नाही आणि म्हणूनच ज्योतीला सिंदूर पाजण्यात येत असतो. पण जेव्हा सिंदूर पाजायला जाणार ब्राह्मण लोक, तेवढ्यातच इथे जे आता धर्मपंडित, आता वेदो नारायण हे तर काही बोलत नाही, पण वेदो भास्कर जे असतात ते म्हणतात की थांबा, सिंदूर पाजू नका, तुला शिक्षा दिली जाईल पण आता नाही, ती उद्या. आणि वेदो भास्कर वेदो नारायणाला जाऊन म्हणतात की मी काय म्हणतो शास्त्री, आता जर आपण ह्या ज्योतीला शिक्षा दिली तर तो सगळ्यांसमोर नायक ठरेल. मला असं वाटतं की शिक्षा आता नाही तर उद्या दिली जावी. तेव्हा इथे वेदो नारायण म्हणतात की तुम्ही म्हणतात तर ठीक आहे. आणि जेव्हा इथे ज्योतीची शिक्षा थांबवलेली असते त्यानंतर सगळे लोक जायला निघतात. गंगाधर शास्त्री यांना मान्य नसतं. गंगाधर शास्त्री यांना वाटत असतं की लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे होती. तेव्हा ज्योती जायला निघतो तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणत असतात की ये ज्योत्या, ये इथे गोविंद्या, ये माळ्या, अरे जा आता जा, तुला सिंदूर पाजलं जाणार, तुझी जीभ छाटली जाणार. आजचं मरण उद्यावरती ढकललंय ना तुझं, पण शिक्षा तुला होणारच, कळलं का. शूद्राने पुन्हा कुठल्याही शूद्राने बोलायची हिंमत केली नाही पाहिजे, असं आता गंगाधर शास्त्री म्हणतात आणि तिथून आता ज्योतीला जायला सांगतात. तेव्हा गंगाधर शास्त्री इथे आता वेदो भास्कर यांना म्हणत असतात की तुम्ही खूप महान आहात, पण आता त्याला शिक्षा दिली असती ना, शेंदूर पाजलं असतं त्याला, मग तुम्ही का थांबवलं. तेव्हा इथे वेदो भास्कर म्हणतात की शिक्षा काय द्यायची त्याच्यावरती एकमत होणं गरजेचं आहे आणि ते अजून झालेलं नाही आहे. शिक्षा होईल त्याला पण उद्या दिली जाईल. तेव्हा इथे वेदो भास्कर यांचे शिष्य तिथे येतात आणि म्हणतात की शास्त्री, म्हणजे खरं कारण काय आहे शिक्षा थांबवण्याचं ते सांगाल का. तेव्हा वेदो भास्कर म्हणतात की आता ज्योती जे काही म्हणाला ते काही खोटं नव्हतं. त्याने जो युक्तिवाद केला तो अगदी बरोबरच होता, शास्त्रानेच त्याने केला होता. पण आता शिक्षा त्याला होणारच. आजचं मरण मी उद्यावरती ढकललं एवढंच, पण अशा माणसाला शिक्षा होता कामा नये. असा माणूस जिवंत राहायला पाहिजे पृथ्वी तलावरती, असं मला वाटतं, असं वेदो भास्कर म्हणतात. आणि ते म्हणतात की मी ब्राह्मण म्हणून खऱ्या अर्थाने ज्योतीने माझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला केली, खऱ्या अर्थाने त्याने माझे डोळे उघडले. तो कुणी चुकीचा माणूस नाही आहे, तर तो धर्माला जाणणारा आहे, त्याने शास्त्र वाचलेलं आहे असं मला वाटतं, म्हणून त्याने जगलं पाहिजे. तर इथे आता सावित्री आणि पारू दोघीजणी आता जात असतात लहुजी वस्तादकडे. तेव्हा लहुजी वस्तादकडून आता आलेला असतो तो म्हणजे आपला किसा. आणि किसा म्हणत असतो की लहुजी वस्ताद तालमीत नाही आहेत. ती म्हणते चला आता जिथं मालक तिथं मी, काय बी झालं तरी मीच जाणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावित्री आता ज्योतीबरोबर आता जायला आलेली असते, पण तेव्हा ज्योतीच तिच्या समोर येऊन उभा राहतो. तो म्हणतो सावित्री. तेव्हा ज्योतीला बोलताना ऐकून सावित्री धन्य होते. ती म्हणते मला ठाव होतं तुम्ही सुखरूप असाल, मला ठाव होतं. तेव्हा राणोजी माळी म्हणतो कसलं सुखरूप असणं, आजचं मरण उद्यावरती गेलं आहे एवढंच. तेव्हा प्रेक्षकांनो, वेदो नारायण म्हणतात की हे काय केलं तुम्ही वेदो भास्कर. त्या ज्योत्याला आता शिक्षा झाली असती ना, शूद्र आहे तो शूद्र, आजच्या आज त्याला सिंदूर पाजलं असतं, नाहीतर त्याची जीभ छाटली असती तर काय झालं असतं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की तुम्ही महान आहात, मी तुमच्या इथे कार्यावरती शंका घेत नाही, पण तुम्ही त्या ज्योत्याला का बरं थांबवलं, आजची शिक्षा उद्यावरती का पाठवलीत. उद्या पण शिक्षा होणार होतीच ना, मग ती आज झाली असती, कुठे बिघडलं असतं. तेव्हा इथे आता वेदो भास्कर म्हणतात
की तुम्ही का त्याला शिक्षा देणार आहात मला कळत नाही. तो जर शिक्षेस पात्र आहे तर मला वाटत नाही की तो शिक्षेस पात्र आहे. त्याने वेद जाणलेला आहे, त्याला शास्त्र माहिती आहे, त्याने शास्त्रसुद्धा वाचलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण त्याला शिक्षा देऊन खूप मोठी चूक करतोय. तेव्हा इथे आता वेदनारायण म्हणतात, मला आता तुमच्या इथे बुद्धीवरतीसुद्धा शंका येते. तुम्ही त्याला शिक्षा देणार नाही का? तो एक शूद्र आहे, किती पण युक्तिवाद केला म्हणून तो आपल्या पायरीला येत नाही. त्याला शिक्षा मिळणारच. तुम्ही नाही दिली तरी मी शिक्षा देणार आहे. तेव्हा इथे आता तुम्ही जर सुधारला नाहीत ना, किंवा उद्या जर तुम्ही शिक्षा होऊ दिली नाही ना, तर मी तुमच्यावरती शंका घेईन धर्मपंडित म्हणून. तुमच्यावरती आता मी आरोप करेन की तुम्ही एका शूद्राला शिक्षा देऊ दिली नाही म्हणून. तेव्हा आता काही झालं ना तरी त्या शूद्राला मी सोडणार नाही आहे, मी शिक्षा देणारच. गंगाधर शास्त्री, आता वेदो भास्कर यांचं काय करायचं ते तुम्हीच बघून घ्या. त्यानंतर इथे ज्योती शांतपणे बसलेला असतो. तेव्हा ज्योतीला आठवतं, इतकं मुद्देसूद बोलल्यानंतरसुद्धा ही माणसं काही सुधारत नाही. म्हणजे त्यावेळेला किती त्रास सहन करावा लागला असेल ज्योतीला. आणि आता ज्योतीची शिकले सवरलेल्या माणसाची ही अवस्था या ब्राह्मणवादी लोकांनी करून ठेवली होती. तर विचार करा प्रेक्षकांनो, सामान्य जनतेचं काय केलं असेल, सामान्य माणसाला तर त्यांनी कसं वागवलं असेल, हे आता विचार करूनच अंगावरती काटा येतो. तेव्हा इथे ज्योतीसुद्धा विचार तोच करत असतो की शेंदूर पाजायला आल्यानंतर वेदो भास्करांनी थांबवलं आणि सांगितलं की शिक्षा तुला होईल, पण आज नाही उद्या, म्हणजे शिक्षा मला होणारच. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा ज्योती म्हणतो की मला शिक्षा तर होईल, कारण त्यांच्या नजरेमध्ये मला माझ्याबद्दलचा राग स्पष्टपणे दिसत होता, मला तिरस्कार दिसत होता. त्यामुळे काही झालं तरी शिक्षा होईल, पण शिक्षा नक्की काय देणार आहे ते कळत नाही आहे. तेव्हा इथे ज्योतीचे बाबा आता तिथे बसलेले असतात. त्यांना काही ऐकवत नाही. ते सरळ उठतात आणि म्हणतात, पांडुरंगा, अरे सगळा भार आता तुझ्यावरती देवा, माझ्या लेकाला याच्यातून बाहेर काढ. आणि त्यानंतर राणोजी माळी जेवायला बसलेला असतो. राणोजी माळी आणि रखमा दोघीही जोडी तशीच. म्हणजे ज्योतीला इथे काय करणार आहेत याचा त्यांना इतका आनंद झालेला असतो की छान असा स्वयंपाक तयार केलेला असतो आणि तो आता राणोजी माळी यांना दिलेला असतो. ती म्हणत असते, काय व ज्योतीला शिक्षा होणार आहे, पण आपल्याला काय बी होणार नाही ना? तेव्हा राणोजी म्हणतो, नाही नाही, मी शब्द घेतला आहे गंगाधर शास्त्रीकडून. त्यांना सांगितलं आहे, काय बी झालं ना तरी या सगळ्यातून आम्हाला तुम्ही व्यवस्थित बाहेर काढायचं. म्हणून तर मी वाटण्या करून घेतल्यात ना, घर वेगळं, चुली वेगळ्या, सगळंच वेगळं. ती म्हणते, बरं झालं, घ्या घ्या, अजून घ्या, पोटभर खा. तुमच्यासाठी कुरकुरीत पापडसुद्धा मस्त चुलीवरती खरपूस भाजून आणते, तुम्ही अजून घ्या, कालवण घ्या, कालवण घ्या, भाकरी घ्या, असं आता रखमा राणोजी माळीला म्हणत असते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की शिक्षा तर होईल मला, पण काय होईल काही सांगता येत नाही. म्हणजे शेंदूर पाजतील तर बरं आहे, पण जर माझी जीव वगैरे छाटली ना तर ते चांगलं नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच सावित्री म्हणते, हे बघा तुम्ही गप्प बसा, काय बी बोलू नका, असं अभद्र मला ते ऐकवत बी नाही. आणि उद्या तुम्ही एकल्याने जायचं नाही हां, मी बी तुमच्याबरोबर येणार आहे. काही झालं तरीसुद्धा तुम्ही किती बी नाही बोललात ना तरी मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणारच. तेव्हा इथे सावित्री आपल्या खोलीत जाऊन आता रडत असते. ज्योती सहजरित्या म्हणत असतो की मला शिक्षा होईल, मला शेंदूर पाजतील, माझी जीभ कापतील, माझे डोळे काढतील. कारण का ते लोक मनुस्मृतीला धरून चालतात. बघा प्रेक्षकांनो, मनुस्मृतीमध्ये अशा पद्धतीच्या शिक्षा लिहून ठेवल्या होत्या. म्हणजे इथे आता एखादा शूद्र जर धर्माच्या विरोधात गेला की, म्हणजे धर्माच्या विरोधात जाणं म्हणजे काय, ते आता ब्राह्मणांच्या विरोधात गेले तर काय करणार, डोळे काढणार, शेंदूर पाजणार, जीभ छाटणार, कानामध्ये उकळतं तेल टाकणार. जे त्यांनी संभाजी महाराजांच्या वेळेला केलं होतं तेच आता इथे म्हणजे आपल्या ज्योतिबांच्या वेळेला सुद्धा होणार होतं. मनुस्मृती तिथे लागू केली जात होती. आणि तेव्हा इथे ज्योती म्हणतो की सावित्री, जेव्हा मी तिथे युक्तिवाद करत होतो ना तेव्हा एकही माणूस, कुणबी समाज माझ्या बाजूने बोलला नाही गं. त्यांना माझं म्हणणं पटत होतं, पण कुणीही बोलला नाही त्यांच्यासमोर की ज्योती जे बोलतोय ते बरोबर आहे, तुम्ही त्याला शिक्षा करू नका म्हणून.
असं नाही की त्यांना माझा कळवळा नाही, माझ्याबद्दल प्रेम नाही, पण अगं या लोकांनी इतकं या लोकांना आता धर्मामध्ये इथे आता पाप पुड्यामध्ये अडकवून ठेवलं आहे ना, की ते लोक घाबरून जातात. जर काही बोललं तर पाप लागेल, जर काही बोललं तर डोळे छाटले जातील, कान छाटले जातील. त्यामुळे इथे लोक घाबरत आहेत आणि म्हणून ह्या ब्राह्मणांच्या विरोधात कुणी काही बोलत नाही आहे. तेव्हा इथे आता ज्योती म्हणते, कुणीही तुमच्या बाजूने नसल, पण मी तुमच्या बाजूने आहे ना. अगदी प्रत्येक संकटामध्ये मी तुमच्या बाजूनेच आहे, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं आता सावित्री म्हणते. आता जे काही होईल ते दोघांचं सोबतच होईल. सोबतच दोघेजण आता न्याय निवाड्यासाठी जायचं असं तिने ठरवलेलं असतं. एक बायको म्हणून इथे आता सावित्री खंबीरपणे ज्योतीच्या पाठीशी उभी राहिलेली असते. तर इथे गंगाधर शास्त्रीला आता वाटत असतं, कधी एकदा सकाळ होते, कधी एकदा संध्याकाळ होते आणि ज्योतीला शिक्षा होते. तेव्हा इथे गोपिका येते आणि म्हणते, अव चला, रात्रभर तुमच्या डोळ्याला डोळा नाही, आता सकाळी तयार झालात आणि इथे येऊन कधीचे उभे आहात, चला खाली चला, मी तुम्हाला न्याहारी देते. तेव्हा इथे लगेचच गंगाधर शास्त्री म्हणतात, तो ज्योती तिथे उभा होता, ते सगळे लोक तिथे बघत होते आणि इथे विनायक आता हातामध्ये शेंदूर घेऊन त्या ज्योतीला पाजायला जाणारच होता की तेवढा तिथे आता वेदो भास्कर यांनी थांबवलं. का, कशासाठी? जर तो शेंदूर त्याला पाजला असता तर किती बरं झालं असतं, मला सुखाची झोप लागली असती. पण इथे आता शिक्षा होणारच, थांबून जमणार नाही, काही झालं तरी शिक्षा होणारच. तेव्हा गोपिका म्हणते, अवं तुम्ही शांत व्हा, तुम्ही चला बरं, आधी तुम्ही खाली चला, मी तुमची न्याहारीची तयारी करते. तेव्हा इथे शिक्षा देण्यासाठी उतावळा झालेला गंगाधर शास्त्री आता चालत चालत ज्योतीच्या घराबाहेर आलेला असतो, आपल्या माणसांना घेऊन, आणि हातामध्ये शेंदूरची वाटीसुद्धा घेऊन आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता घरामध्ये असतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, ए ज्योत्या, ए गोंद्या, ए माळ्या, बाहेर या, बाहेर या, आधी इकडे बाहेर या. सगळेजण आता बाहेर येतात आणि म्हणतात, काय व देवा, काय झालं, सकाळ सकाळ इकडे काय काम काढलं? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, सकाळ सकाळ काम असं आहे की तुझ्या पोरावरती केलेले आरोप सिद्ध झालेत आणि त्यामुळे त्याला शिक्षा देण्यासाठी मी इथे आलोय, शेंदूर पाजायला आलोय. ए चल ज्योत्या, इथे ये आणि शेंदूर पी. तेव्हा ज्योती म्हणतो, का म्हणून? माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे बाकी आहेत. तेव्हा राजाराम दादा म्हणतात, आणि गंगाधर पंत, अहो आम्ही येणारच आहोत ना संध्याकाळी तुमच्या इथे न्याय निवाड्यासाठी, मग तेव्हा तुम्ही शिक्षा द्या, आता इथे कशापायी आलात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, कारण मला लवकरात लवकर ह्या ज्योतीला शिक्षा द्यायची आहे, त्याच्यावरचे आरोप सगळे सिद्ध झालेत ना. ज्योती म्हणतो, अजिबात नाही, माझ्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत, काही झालं तरी मी शेंदूर पिणार नाही आहे. संध्याकाळी मंदिरामध्ये न्याय निवाड्यासाठी येईल ना, तेव्हा जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, आता शिक्षा द्यायची नाही आणि ती शिक्षा मी भोगणारसुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण उभे राहिलेले असतात आणि ज्योती आता गंगाधर शास्त्री यांना स्पष्ट शब्दामध्ये म्हणतो की तुम्हाला खूपच घाई लागली ना मला शिक्षा देण्याची, पण तुमची इच्छा कधीच पूर्ण नाही होणार आहे. जे काही बोलायचं ते महामंदिराच्या मंदिरामध्ये बोलायचं, इथे नाही. तेव्हा गंगाधर पंत म्हणतात की काही झालं ना तरी पण ज्योत्या, शिक्षा तर तुला होणारच. आणि इथे आता धर्म बाटवण्याचा प्रयत्न केला आहेस तू, धर्माच्या विरोधात जाण्याचा तू प्रयत्न केला आहेस आणि हे तू खूपच चुकीचं केलेस. अशी शिक्षा देईन ना तुला की प्रत्येक शूद्र लोक आहे ना, प्रत्येक शूद्र काहीही अघटित करताना 10 वेळा विचार करेल, असं गंगाधर शास्त्री म्हणतो. तर पुढील भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्री शिक्षा द्यायला आलेले असतात, पण ती शिक्षा काही दिली जात नाही. तेव्हा ज्योती आणि सावित्री दोघेजण मंदिरामध्ये येत असतात. तेव्हा लगेचच वेदो नारायण म्हणतात की 1 मिनिट, इथे आता शूद्र स्त्रीने मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, का का प्रवेश करायचा नाही? कारण इथे आता शास्त्रामध्ये स्त्री ही नगण्य आहे, शूद्र आहे, त्यामुळे तिने इथे यायचं नाही. तेव्हा सावित्री म्हणते की स्त्री ही नगण्य, अहो ज्या महामंदिरामध्ये गणपतीच्या समोर तुम्ही ही सभा भरवलेली आहे, त्या गणपतीला कुणी घडवलं? त्या गणपतीला पार्वतीनेच घडवलेलं आहे ना. आणि तुम्ही म्हणताय की स्त्री इथे नगण्य आहे. ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे ती शक्तीशिवाय निर्माण झाली आहे का? शक्तीचा सुद्धा उपयोग झाला आहे ना सृष्टी निर्माण करण्यामध्ये. आणि हे बघा, स्त्री ही कुठल्याही बाबतीमध्ये कमी नसते, स्त्रीशिवाय हे आता जग चालूच शकत नाही. तेव्हा इथे
लगेचच वेदो नारायण म्हणतात, म्हणजे तू मला शास्त्र शिकवणार? सावित्री म्हणते, होय, मी तुम्हाला शास्त्र शिकवणार. तेव्हा वेदो नारायण, वेदो भास्कर आणि गंगाधर शास्त्री सगळेजण आता सावित्री आणि ज्योतीकडे बघतच बसतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सावित्री इथे आता पहिल्यांदाच असं घडलेलं असतं की पहिल्यांदाच एका पुरुषाबरोबर म्हणजे ज्योतीबरोबर सावित्री इथे आता न्यायनिवाड्यामध्ये आलेली असते आणि तिनेच हा बदल समाजामध्ये घडवून आणलेला असतो.